हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विथ न्यू व्हिडिओ. सो आता दुसरा दिवस उजाडला, आंघोळ झाली आत्ताच. आता घरामध्ये जाऊया. A few moments later. हे 65 रुपयाचे आणि हे 65 रुपयाचे. बघ मग 400 रुपयाच्या 15 रुपये माघारी आले तर महाग झाले सगळं. आता ही डाळ आता दळती, हे जवळ दे सांडगं करून त्यात हरभऱ्याची डाळ घालून. पापड मसाला आहे. झालं पैसे. त्याचं एवढ्याचं पापड करू. A few minutes later. कशाचं दळण टाकते? हा दळण कशाचं टाकते? ती काय ते उडदाच्या डाळी काय करायचे? पापड करायचे. A few minutes later. तर आता चक्कीत दळायला टाकलेलं दळण दळून झालेलं आहे आणि आई पीठ बाहेर काढते. चला तर पहिलं जेवण करून घेऊया. आंब्याचा सीझन असेल आणि आपण गावी असू मग तर जेवणात आंबा असायलाच हवा. त्यासाठीच हा आंबा चिरून घेऊया. हे आंबे आम्ही रानातून घेऊन आलोय. खूपच गोड आहेत. पाड घेऊन आलो होतो, 2 दिवसात घरी आणल्यानंतर पिकले. आज जेवणामध्ये काय काय आहे बघा. आईने जेवणामध्ये आज शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलंय, चपाती, आंबा, बटाट्याचे वेपर्स किस आणि शाबूज तांदळाच्या पापड्या. A few inches later. मरू दे, अख्खा दिवस कुठं जायला. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. A few moments later. त्यानंतर बाहेर आईस्क्रीमाला आलेला. आईनं जाऊन आईस्क्रीम आणली. नंतर आम्ही तिघांनी बसून खाल्ली. एक दिवस तर धुवून घेतली चाकूवर खाल्ली त्याच्या खाली बसून. 2 घेतली.
अवघड कोणा डोक्यात बसत आणि पहिल्यांदा कुणालाच येत नाही करायला. पापड तयार झाल्यानंतर उन्हात वाळत घातलेले, पण अचानक एवढी हवा सुटली की सगळे पापड खाली पडले. मग त्यानंतर मला आठवलं की काल आणलेले आंबे 1-2 तरी पिकले असतील, म्हणून पिशवी बाहेर आणली. त्यात करवंद पण होती. मग करवंद पिशवीतून बाहेर काढले आणि आंबे चेक करून बघितले की 1-2 तरी पिकलेले गावतील. मग काय, पिशवी खाली ओतली, 2-3 आंबे पिकलेले सापडले. त्यातला एक आंबा तर एकदम पिवळसर झालेला होता. मग तो लगेच चिरायला घेतला. आंबा खूपच चवीला गोड होता. A few moments later. त्यानंतर दुपारची थोडी भूक लागली म्हणून आईला बोललो की मसाले भात बनव, आपण सगळे मसाले भात खाऊया. मसाले भात झाल्यावर आम्ही सगळे जेवायला बसलो. सोबतीला पापड पण भाजून घेतले होते. भात परत ताटात वाढून घेतला आणि नंतर रात्री जे वेपर्स तळलेले होते ते पण त्याबरोबर खायला घेतले. भात एकदम मस्त झाला होता. 2 hours later. तर बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली त्याच्यामुळे आता जेवणाची वेळ पण झाली. पण जेवणाला थोडं लेट होत होतं कारण आज पनीरचा बेत आहे आणि पनीरचा बेत असल्यावर कसं मसाला वगैरे जास्त करायला लागतो, त्याच्यामुळं थोडा वेळ जात होता. म्हणून मी बहिणीची मदत करायला गेलो. आम्ही दोघांनी मिळून सगळा मसाला तयार केला आणि मिक्सरमध्ये टाकला आणि नंतर मिक्सरमध्ये पाणी ओतून तो फिरवायला घेतला. पण जे अपेक्षित नव्हतं तेच झालं. त्यानंतर पिशवीमधलं पनीरचं पाकिट बाहेर काढलं आणि पनीर कापायला सुरुवात केली. पण फ्रीजमध्ये ठेवून पनीर एवढं कडक झालं होतं की सुरीने कट पण होत नव्हता. तरीही खूप मेहनतीने त्याचे लहान लहान तुकडे केले आणि प्लेटमध्ये ठेवले. बस का. सो फायनली आमचं पनीर रेडी आहे. आता ताटात वाढून घेऊया आणि चपात्याबरोबर मस्तपैकी ताव मारूया. खरंच पनीरची भाजी खूप चांगली झाली होती. सगळ्यांनी मनसोक्त मन भरून खाल्लं अगदी. मला पण असं वाटलं की खूप दिवसानंतर चवीचं काहीतरी खातोय म्हणून. Day 2. तर मित्रांनो आता दुसरा दिवस उजाडलाय. 8 दिवसातून गावाला एकदाच पाणी येतं. सो दोन्ही बॅलर भरून घेतले, सगळ्या बादल्या पण भरून घेतल्या. गावाला पाण्याची इतकी बिकट अवस्था आहे की आठवड्यातून फक्त एकच दिवस पाणी येतं. A few moments later.
तर मित्रांनो आता आंघोळ झालेली आहे, बाहेर बघतोय तर कडकडीत ऊन पडलंय. आज काहीतरी स्पेशल पण बनवायचंय, सांगतो पुढे. सो तुम्ही बघत असाल की मागे काहीतरी करायचं चाललंय. हो, काहीतरी करायचं चाललंय आणि ते काय करायचं चाललंय ते तुम्हाला सांगतो. इथे काल केलेले पापड वाळत घातलेत. तर मित्रांनो, गावाकडच्या आज एका खास कामाची झलक तुम्हाला दाखवणार आहे. उन्हाळा सुरू झाला की गावात सांडगे बनवायची गडबड सुरू होते. घरातील सगळ्या बायका मिळून पारंपरिक पद्धतीने सांडगे तयार करतात. अशा कामांमुळे गावातील एकोपाही दिसून येतो आणि जुन्या परंपराही जपल्या जातात. म्हणून आई आणि बहीण दोघी मिळून सांडगे करतायत. हे काम झाल्यावर आता वेळ झाली आहे घरच्या जेवणाची. आजच्या ताटात आहे चविष्ट वांग्याचं कालवण, बटाट्याचा कीस, बटाट्याचे वेपर्स आणि आंब्याचा सीझन चालू असल्यामुळे घरात आंब्याची ही रेलचेल आहे. घरी बसून बसून कंटाळा आला म्हणून आता रानात चाललोय. 4 वाजलेत, ऊन खाली झालंय. म्हटलं डोंगरावरून थोडासा फेरफटका मारून यावं. चला जाऊया. तर मला वाटलं होतं की डोंगरावर जाऊया, करवंद तोडूया, थोडीशी खाऊया, थोडासा टाइमपास करूया. पण काय वरती चढता चढता पाय एवढे दमून गेले की करवंद खायला जायची इच्छाच मेली. मग काय, तिथं बसलो आणि आलो माघारी. सगळं कसं घनदाट जंगल झालं होतं, झाडं बिडं एकदम वाढली होती, सापाची विटाचं घ्या, लय खतरनाक सगळं झालं होतं. तरी मी त्यातनं तसाच घुसून आतमध्ये गेलो, वर चढत झापक झुपक. भाई अख्खा डोंगर सुनसान आहे, म्हणजे त्या डोंगराला कोणीच नाही. कोई है? कौन है ये लोग? कहां से आते हैं?
झाडांच्या आडून हे ढग खरंच खूप भारी दिसतंय. हे बघा इथं विवाहाच्या ठिकाणी बोर्ड घ्यायची चालली आहे. इथंच लय मोठा धमाका झाला होता. पुढे ना तुम्हाला फिरून दाखवतो किती मोठा धमाका झाला होता इथे. તમે જે વ્યક્તિ સુધી પહોંચવાનો પ્રયાસ કરી રહ્યા છો તે આ ક્ષણે તમારો કોલ લેવા માટે અસમર્થ છે. कृपा કરી ફરીથી પ્રયાસ કરો. आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं